नमस्कार. आज आपण एका अशा आवाजाबद्दल बोलूया जो आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची, हो, आपल्या आत दडलेल्या शक्तीची ओळख करून देतो. कधी-कधी नाही का वाटतं की आयुष्य म्हणजे एक न संपणारी शर्यतच झालीये. आपण सगळे धावतोय, पण का धावतोय, कुठे पोहोचायचंय, हेच कुठेतरी मागे राहून जातं. आणि मग काय होतं? ह्या धावपळीत मन अगदी गोंधळून जातं. कामाचं प्रेशर, नात्यांमधल्या अपेक्षा आणि वरून सोशल मीडियाचा तो सततचा मारा. या सगळ्या विचारांच्या गर्दीत खरंच महत्वाचं काय आहे हेच कळत नाही. सगळं धुसर होऊन जातं. आणि मग हळूहळू नकळतपणे आपण स्वतःलाच विसरून जातो. इतरांना काय हवंय याचा विचार करता करता आपल्याला काय हवंय, आपण खरं तर कोण आहोत हे प्रश्न विचारायचंच राहून जातं. पण अशा वेळी एक आवाज आहे जो शतकांनंतरही तितकाच ताजा आहे. तो आवाज आहे स्वामी विवेकानंदांचा. एक असा आवाज जो आपल्याला आठवण करून देतो की आपली खरी ओळख काय आहे. हाच आवाज आपल्याला या गोंधळातून बाहेर काढू शकतो. चला तर मग त्यांच्या विचारांच्या या प्रवासात थोडं पुढे जाऊया. आणि याची सुरुवात होते एका आवाहनानं, जागं होण्याच्या आवाहनानं. हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच कुठेतरी ऐकलंय, नाही का? पण याचा खरा अर्थ काय? ही फक्त एक घोषणा नाहीये, तर आयुष्याला दिलेली एक दिशा आहे. आपण अनेकदा थांबतो, कधी भीतीमुळे, कधी अपयशाच्या चिंतेने, तर कधी लोक काय म्हणतील या विचारानं. पण विवेकानंद काय सांगतात? थांबू नका. आणि इथे जागे होवा याचा अर्थ फक्त सकाळी झोपेतून उठणं नाही, तर याचा अर्थ आहे त्या विचारातून बाहेर पडणं की आपण कमजोर आहोत, मर्यादित आहोत. जागं होणं म्हणजे ही जाणीव होणं की अरे, आपल्या आत प्रचंड शक्ती आहे, प्रचंड क्षमता आहे. आणि इथूनच खऱ्या अर्थाने स्वतःच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. एकदा ही जाणीव झाली की मग पुढचा प्रश्न येतो आत्मविश्वासाचा. पण हा आत्मविश्वास आणायचा कुठून? बाहेरून शोधायचा की तो आतच आहे? आणि यावर विवेकानंदांचा विचार खूप खूप खोल आहे. ते म्हणतात की सगळ्या श्रद्धांचा, सगळ्या विश्वासाचा पाया म्हणजे आत्मविश्वास. विचार करा, जर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसेल तर मग देव किंवा दुसऱ्या कोणत्याही शक्तीवर खरी श्रद्धा कशी बसणार? आपली सवय काय असते? आपण आधार बाहेर शोधत राहतो, लोकांमध्ये, परिस्थितीत, नशिबात. पण विवेकानंद जणू काही आपल्याला आरसाच दाखवतात. ते आठवण करून देतात की खरा, सगळ्यात मजबूत आधार आपल्या आत आहे. तीच आपली खरी ताकद आहे. आता बोलूया शक्ती आणि दुर्बलतेबद्दल. कारण विवेकानंद म्हणतात की आपण दुर्बलतेच्या एका मोठ्या भ्रमात जगतो. हे वाक्य ऐकून कदाचित थोडं कठोर वाटेल, बरोबर? पण याचा संबंध शरीराशी नाहीये, तर तो आहे आपल्या विचारांशी. शक्ती म्हणजे काय? तर सकारात्मक विचार. आणि दुर्बलता म्हणजे नकारात्मक विचार, स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती. हे बघा, इथे हे जास्त स्पष्ट होते. खरी कमजोरी शरीराची नसते, ती असते विचारांची. ज्या क्षणी आपण स्वतःला म्हणतो, नाही, हे माझ्याने नाही होणार, त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने कमजोर होतो. शारीरिक कमजोरीवर मात करता येते, हो, पण विचारांची कमजोरी आपलं आयुष्यच थांबवू शकते. आणि आजच्या जगात तर हे किती महत्वाचं आहे. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत, बरोबर? अशावेळी विवेकानंदांचा एकाग्रतेवरचा विचार खूपच मोलाचा ठरतो. या एका वाक्यात जणू काही यशाचं सूत्रच दडलंय. आपलं मन एकाच वेळी 100 ठिकाणी धावतं. पण खरं यश, खरी शांती एकाग्रतेत आहे. जेव्हा आपण एकच ध्येय ठरवतो आणि आपली सगळी ताकद तिकडे लावतो, तेव्हाच काहीतरी मोठं घडतं. हेच आहे बदलाचं सोप्पं सूत्र. एक विचार, एक ध्येय आणि एकच दिशा. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा अशक्य असं काहीच राहत नाही, कारण आपली सगळी ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित होते. आपली एक सवय असते, आपण नेहमी जग बदलायला निघतो, पण विवेकानंद आपल्याला आठवण करून देतात की खरा बदल तो स्वतःपासून सुरू होतो. आणि हा किती प्रॅक्टिकल सल्ला आहे बघा. आपण बाहेरची परिस्थिती, दुसरे लोक यांना बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच थकून जातो. विवेकानंद म्हणतात ते आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात काय आहे? तर स्वतःला सुधारणं, स्वतःला कालपेक्षा आज थोडंसं चांगलं बनवणं. जग बदलायला गेलो की पदरी निराशाच येते, कारण ती आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण स्वतःमध्ये रोज थोडासा, अगदी छोटासा सकारात्मक बदल घडवणं ते 100% शक्य आहे. आणि हा छोटा बदल आपल्याला खऱ्या विकासाकडे घेऊन जातो.
आणि या सगळ्या प्रवासाच्या शेवटी विवेकानंद आपल्याला सगळ्यात मोठ्या गुरूची ओळख करून देतात. असा गुरु जो बाहेर कुठे नाही, तो आपल्या आतच आहे. आपल्याला नेहमी वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर मिळतील, पुस्तकांमध्ये, लोकांमध्ये. पण विवेकानंद म्हणतात, खरी उत्तरं बाहेरच्या गोंधळात नाही, तर आतल्या शांततेत सापडतात. जेव्हा बाहेरचा सगळा आवाज शांत होतो ना, तेव्हा आतून एक आवाज येतो. तोच आपला खरा गुरु, खरा मार्गदर्शक आहे. तो कधीच चुकीचा रस्ता दाखवत नाही. फक्त गरज आहे थोडं थांबण्याची आणि तो आवाज ऐकण्याची. मग या सगळ्याचा अर्थ काय? स्वामी विवेकानंद आपल्याला काहीतरी वेगळं बनायला सांगतच नाहीयेत. ते फक्त आठवण करून देत आहेत की आपण मुळात कोण आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपण दुर्बल नाही, आपण लहान नाही आणि आपण अपूर्ण तर अजिबातच नाही. आपण जसे आहोत तसे परिपूर्ण आहोत. फक्त कधीतरी थांबून एक मोठा श्वास घेऊन ही गोष्ट स्वतःला आठवून द्यायची आहे. कारण ती शक्ती आपल्या सगळ्यांच्या आत आहे. एक अशी शक्ती जी फक्त आपलं आयुष्य नाही तर अख्खं जग बदलू शकते.